सिंहगडावरील तरुण अचानक बेपत्ता। गौतम गायकवाडचा अपघात की घातपात? कर्जात बुडालेल्या गौतमचं मृत्यूचं गूढ वाढलं। पुण्यातलं पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सिंहगड। याच सिंहगडावर हैदराबादमध्ये राहणारा गौतम गायकवाड हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला आणि तो परतलाच नाही। गेल्या 4 दिवसांपासून गौतम गायकवाडचा पोलीस आणि वन खातं कसून शोध घेत आहे, मात्र त्याचा अजूनही तपास लागलेला नाही। त्यामुळे गौतमच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। स्थानाच्या कडावरून बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आणि त्यानंतर त्याचं शोधकार्य सुरू झालं। या ठिकाणी त्याची चप्पल सापडली होती आणि चप्पलीवरून खरं तर त्याचा तपास परत पुढे सुरू झाला। त्याच्या मित्रांसोबत तो इथं फिरायला आला होता, लघवीला जातो म्हणून तो तानाजी कड्यापाशी आला आणि इथून तो बेपत्ता झाला। मात्र एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गौतम बेपत्ता झाल्यानंतर 1.5-2 तासानंतर एक हुडी घातलेला व्यक्ती तोंड लपवत कारमधून पळताना दिसलीय। ही व्यक्ती गौतम आहे की दुसरं कोण याबाबत तपास सुरू आहे। मात्र यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय, कारण गौतमवर सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त कर्ज होतं। याबाबत त्याला फोनही आले होते, त्यामुळे त्यानं मृत्यूचा बनाव तर केलेला नाही ना, असा संशय व्यक्त केला जातोय। काही पैसे देण्यापासून वाचण्यासाठी काही बनाव वगैरे आहे का, ही पण शक्यता आम्ही पडताळतो। किंवा ओरिजिनली काही ॲक्सिडेंट झाला आहे का, तर त्याचा पण आम्ही शोध घेतो। त्यामुळे गौतम गायकवाडचा अपघात झालाय की घातपात याचा तपास सुरू असतानाच सीसीटीव्हीतल्या या हुडीवाल्या व्यक्तीमुळे या प्रकरणातला सस्पेन्स आणखीनच वाढवलाय। त्यामुळे गौतमचं गूढ कधी उलगडणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे। मात्र गेले 3 ते 4 दिवसापासून गिर्यारोहकांची एक टीम जी आहे, पोलीस असतील किंवा स्थानिक या ठिकाणचे नागरिक असतील आणि आपत्ती व्यवस्थापन जी PMRDAची टीम आहे, ती सगळी गेले 3 ते 4 दिवसापासून गौरवचा तपास करतायत। मात्र नेमका गौरव कुठे आहे याचा तपास अजून लागलेला नाहीये। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।